नमस्कार मंडळी. मी आज एक घडलेला किस्सा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. किस्स्याचं टायटल आहे बस कंडक्टर पण सेवकच. श्रीमंत लोकांसाठी एस.टी. हा जरी साधारण लाल डब्बा असला तरी सर्वसामान्यांसाठी खरीखुरी लालपरीच असते. एस.टीचे एक वेगळे महत्त्व सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात असते. म्हणजे वयाची साठी ओलांडली की अर्ध तिकीट सुरू होणं असू देत किंवा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थ्यांसाठी मासिक पासच्या स्वरूपात मिळालेली एक सूट असू देत, सर्वांसाठी एक खूप महत्त्वाचा हातभार ही एस.टी लावत असते. त्यात कंडक्टर आणि ड्रायव्हर हे देखील त्याचाच एक भाग असतात. परंतु मध्यंतरीच्या काळात एस.टीवाल्यांचा संप बघितला आणि त्यांची खरीखुरी परिस्थिती समोर आली. राजकारणाचं माहीत नाही, परंतु एवढे वर्ष सर्व्हिस करून देखील एवढा तुटपुंजा पगार हे न पटण्यासारखंच होतं. असो, सांगायची गोष्ट ही आहे की मी एकदा स्वारगेट बस स्थानकावरून माझ्या बसची वाट बघत उभा होतो. नेहमीप्रमाणे प्रचंड वर्दळ होती. बस उशिरा येत होत्या आणि आरक्षित लोकांची पण खूप गैरसोय झाली होती. तेवढ्यात एक बस निघाली. मी कसाबसा जाऊन ती बस पकडली आणि बस निघायची वाट बघत बसलो. तेवढ्यात एक जण आरक्षित तिकीट असणारा प्रवासी तेथे आला आणि कंडक्टर सोबत हुज्जत घालू लागला. मुळात ही आरक्षित लोकांची बस नाही, जी बस आहे ती थोडीशी लेट झाली आहे असं कंडक्टरचं म्हणणं होतं. परंतु समोरचा कोणतरी मोठ्या घरचा असल्याचं सांगत पार त्याने कंडक्टरवर हात उचलण्या इथपर्यंत प्रकार केला आणि त्यांच्या आगारातल्या वरिष्ठाच्या आदेशाने कंडक्टरने सुद्धा नाईलाजास्तव त्याला बसमध्ये जागा करून दिली. माझ्यासाठी हे खूप धक्कादायक होतं. खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ट्रेंड येत असतात. त्यापैकी एक आलेला म्हणजे कोणी फौजी, आर्मी ऑफिसर, पोलीस इन्स्पेक्टर दिसले तर त्यांना थांबून सलाम करायचा हा ट्रेंड खूप दिवस चालला होता. परंतु आपण एस.टी कंडक्टर आणि ड्रायव्हरच्या बाबतीत देखील हे करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण हे देखील सरकारीच कर्मचारी आहेत आणि ते देखील आपल्या आदराला प्राप्त आहेत. आणि खरं तर खाकी वर्दीतील कोणीही असो, मला त्यांच्याबद्दल आदरच वाटतो. एवढ्या वर्षाची सर्व्हिस, पण तोच उत्साह आणि बसची अवस्था पाहता ती चालवणे म्हणजे एक कठीण परीक्षाच असते. त्यांच्या समस्या खूप असतात, परंतु त्याचा सर्वसामान्यांना कुठेही फटका बसेल अशी त्यांची वागणूक नसते. खरं तर सर्वसामान्य जनतेचे हे एक प्रकारचे देवदूतच असतात. आपण पण कुठेतरी त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि आदर दाखवणे गरजेचे आहे असं मला वाटतं. राजकारणी त्यांचे प्रश्न सोडवतील की माहीत नाही, परंतु किमान आपण तरी त्यांच्यासोबत सर्व परिस्थितीमध्ये असणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद.